पहिल्या पार्टमध्ये बघितला तुम्ही एक दमदार बेल्ट एक्झाम. सरांनी या पार्टमध्ये दिलेली माहिती आणि मार्शल आर्टचं डेप्थ तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. आता सिलेबसमध्ये जे काय झालं, जे काही नवीन शिकायला मिळालं हे येलो फॉरेन ग्रीन बेल्टसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे नंतर लक्षात दोन पायरोबार काय एक्सरसाइज करताना काय सगळ्यात महत्त्वाचं लागतंय? स्टॅमिना. पंचेस करताना काय लागतंय? कोण बोलतो काय लागतंय? आणि कॉन्स्टंट कोण बोलतो? येस करेक्ट. कॉन्स्टंट म्हणजे तुमचं टार्गेट कुठे आहे, मग अटॅक कुठे करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल आलाय नाही आवाज पाहिजे, आवाज पाहिजे, आवाज पाहिजे म्हणायचं. नाही ताकद राईट स्मोकिंग घ्यायचं. आपल्याला टाकायचं मागायचं कुठल्या कमर सेंटर press outer cross front. काय तुमचं जोपर्यंत पोस्टर व्यवस्थित होत नाही, वॉकिंग करत असताना तुम्ही जर वॉक करायला लागलाय आणि असंच करायला लागलाय आणि तुम्हाला बंद झालं तर काय होणार? पडणार नाही. तुमचं पोस्टर करेक्ट आहे आणि मग ते धरलं तर मॅनेज होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं असतंय काय असतंय? सगळ्यात महत्त्वाचं कुठं लक्ष असते? पाय. म्हणजे हे लागते मला तुमचं पाय किती म्हणजे असं चप्पल पाहिजे किती स्वीप मारला तरी ती उडलाच पाहिजे. पाय भरपूर असेल तर तुम्ही करू शकता. आता आपण तिथं प्लेन होल्ड पुशअप घेतले, प्लेन होल्ड तुम्ही एक पुशअप मारला होल्ड केला, होल्ड करा रिस्ट एल्बो बॅक hold front back front up leg straight something loosening और हे काम आपण याला पंच मारतो. पंच असा असतो आपला असं आहे काय कसं दाखव म्हणजे काय तर 3 point techniques. breathing नाकात श्वास घे बघ. नाक नोज नाकाने श्वास पुढे धर बरोबर. श्वास इन सोड इन. आता फ्रेश वाटतंय. आता सांगतो काय म्हणजे एक हाताचा पॉइंट जरी टाकला मला कसं होते हात का होते आणि दाबल्यावर होते की तुम्ही ते जर टेक्निक नाही तुमच्याकडे हे लागत नाही होत, हे लागत नाही होत संकेत, हे लागत नाही होत.
म्हणजे एक एक्झाम्पल सांगेल तुम्हाला. तिकट टाका नाही लागत, तेच टेक्निक शोधून लगेच पॉवर लागेल. म्हणजे आपण मारायचं कॉन्स्टंट जर असेल तर पण समोरच्याला परफेक्ट बसणार. ह्याचा अर्थ सेल्फ स्टडी जातात तर त्याला बळकट बसणं म्हणजे कॉन्स्टंट असं नाही आहे. तुमचा पंच कॉन्स्टंट पाहिजे, तुम्ही कॉन्स्टंट तर असणारच आहे, पंच कॉन्स्टंट असणं पाहिजे. म्हणजे पंच असा कसा पण नाही शिकलाय का तुम्ही फ्री फॉर्म तिथं त्याला माहिती छान मी पंच मारतो नाही, कितीही युद्ध करते होते ये जोरदार कभी नहीं पढ़ूंगी. आणि किती स्मूथ किती टायमिंग आहे. डोक्यात पडायचं संपवायचं आहे असं पाडून खाली आपण त्या डोक्यातल्या वेस्ट फुटत्यात आहे लास्ट हे सगळं साधून लागतं. हे सगळं पावर आपण लागतं. थोडी स्लिप करायची की तुमचं सर चला आपण हे का करतोय सत्य प्रॅक्टिस का करतोय तुम्हाला वाटतंय काय पास आपलो किती जणांना वाटलं शपथ काय एक्झाम अवघड आहे किती जणांना वाटलं नवीन नाही वाटलं अवघड वाटली नाही एक्झाम अरे वा उद्या घ्यायची मग आपण व्यवस्थित वाटली असं वाटलं काय आता हे हार्ड का कसं आहे बघा साईडला तुम्ही 500 मार्क ते प्रॉपर न गेलं पाहिजे. एक्झाम तुम्ही काय असते शाळेत एक्झाम वेगळी आताची एक्झाम वेगळी असते. तुम्हाला डेव्हलप करायचं असतं. आता तुला आजचा अनुभव आला म्हणजे काय आला सर मला विचारलं वाईट पडला फक्त असं टच केलं तुला गगन दिसलं की चक्कर असं चक्कर मारते जोपर्यंत श्वास आपली पण स्टार्ट करा श्वासाला बूम म्हणजे एका पाण्यामध्ये तुम्ही याला दगड टाकताय दगड तर ती काय करतो दगड ज्याला आत जातोय त्याला कधी पाण्यात मोकळे काय गोल बबल्स वगैरे पाण्यात एक दगड टाका एक गोल बबल्स तयार होतो तसा बबल्स आत तयार झाला पाहिजे हवेचा तयार लक्षात येतं तर तो बबल्स ज्या वेळेला ब्लास्ट होतोय त्यावेळेला तो सुटतोय. बबल्स जर मोठा होत गेला तर फुफ्फुसाला प्रेशर येते आणि चक्कर येते आणि किती साखळा तो तुटून गेला. याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस हवी पाहिजे. जसं आज तुम्ही 200 काउंट तरी प्लेन पुशअप झाले असतील आपले आरामात 200 काउंट त्यातल्या प्रामाणिकपणे 200 म्हणजे काही जणांनी 40च मारले काही जणांनी 50 मारले काही जणांनी प्रॉपर 200 मारले काही जणांनी 200 मध्ये 180 मारले काही जणांनी उगाच असं मग आपली लायकी 200 प्लस व्हायला पाहिजे. त्यावेळेला हातापीस केली अपेक्षा त्यावेळेला करायचं की मी फाईट करू शकतो. अपेक्षा त्यावेळेला करायचं आपण फक्त हे कॉम्पिटिशन साठी शिकतो का रे मला फक्त 1 पॉइंट 2 पॉइंट ह्यासाठी शिकायला काय हा डिफेन्स साठी कधी डिफेन्स कुठलं झालं पाहिजे बघा कधी झालं पाहिजे डिफेन्स कधी होते आपल्याला अटॅक सांगता येते काय कधीही होऊ शकतं कधी होऊ शकते तुम्हाला कधी असेल आता कोणतं ठरलं काय करणार करेक्ट म्हणजे तुम्हाला सोर्स मिळाला शिकला तुम्ही मग तिने काय केली इनर ड्रॉप टाकला धरलं काय केलीस पुढं करेक्ट हा म्हणजे एवढी जर सुरुवात झाली या बेडला तरी मी जिंकलो
लक्षात येत आहे? आपण रिअली मार्शल आर्ट शिकतोय म्हणजे आउट फाईट, ज्याने तुम्हाला असं पकडलं जात आहे. काय करणार बघा, 1 2 म्हणजे हा नाचो लागेल. मार्शल आर्ट काय सांगतंय, तुम्हाला दिलेले वेपन आहे, तुम्हाला दिलेले वेपन्स काय करायचे. हा जर आउटर चॉप, जर मी असं पकडलोय, पहिला काय केली तिनं, सोर्स म्हणजे स्वतःला सावध झाली. काय केली बघा, म्हणजे हात तिला कळालं की इन मधून रिस्ट कॅच केली, रिस्ट कॅच करून ओपन केली, परत काय केली, जागा शोधली आणि पिशा. म्हणजे काय की आर्ट सांगते की चॉपचा यूज. आता हा चॉप कधी कडे होणार आहे, कुठली प्रॅक्टिस करायला पाहिजे चॉपसाठी. एकतर प्लेन पुशअप होल्ड पाहिजे, म्हणजे मार्शल आर्ट तुम्हाला रिस्ट, एल्बो अँड हेड. हा भक्कम होण्यासाठी, तुमचा हॅमस्टर डेव्हलप होण्यासाठी दगड व्हायला पाहिजे, ज्याला चॉप लागेल समोरच्याला. आणि हा नेकला का मारायचा, वीक असतोय, नाजूक असतोय. तर तो इथं पुढच्या थॉटला जर बसला तर आतल्यात कट होऊ शकतो. जर पॉवर आणि आपली ताकद, एखाद्यानं असं जर ढकललं, रागानं असं पकडलं समजा, आपली ताकद लूज असते का फास्ट असते. एकतर भीती सोडायची, आपल्याला त्याला सोडायचं असते. त्या भीतीमध्ये काय मार्शल आर्टचं टेक्निक्स कळालं लगेच. काय करणार, कॅच अप अप, एवढं झालं पाहिजे. म्हणजे ही प्रॅक्टिस तुम्ही सातत्याने करायला पाहिजे. नुसताच टेक्निक शिकलाय, उपयोग आहे का, टेक्निक शिकून उपयोग आहे का सगळ्या. आला एक्झामला, ब्लॉक शिकला, कट ब्लॉक पकडलाय, पकडला, फक्त कट कर, कट फेस ब्लॉकचा कट कसा असतो, असा सुटला, कट सुटला, त्या हातानं रिस्ट धरून खाली दाब, असा त्या हातानं रिस्ट धर, गोल फिरव मला असं. तर स्पीड, मी बघायचं काय सांगितलं तुम्हाला, काय पाहिजे, स्पीड, कॉन्स्टंट, स्ट्रेन, स्ट्राईक. आता इथे काय झालं, कॉन्स्टंट झाली, कट स्पीड. म्हणजे ज्या वेळेला ताकदवान माणूस असतोय कितीही, तर त्याचा नाजूक आपल्याला भाग एखादा सापडला आणि तो जो स्विंग होत असेल, ताकदीने जर स्विंग होत असेल या साईडला, तर इकडं स्विंग होत असेल तर तुम्ही इकडे फिरवणार काय नाही. स्विंगचा फायदा काय करायचा, स्विंग ओके. म्हणजे हे सगळं तुम्ही प्रॅक्टिस करून तुमचे वेपन डेव्हलप करायला पाहिजे. माझा ते वेपन काय असणार आहे, हात, पाय, शोल्डर, लोअर बॅक, हे तुमचं कवच आहे, गाडी कवच आहे. एखादा जोरात पंच मारला, तेवढी घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे. पंच घ्यायची कॅपॅसिटी कधी होणार आहे, स्टँडिंग करायला पाहिजे, तुम्ही स्पॉटिंग करायला पाहिजे, फ्लोर टच स्ट्रेट हँडल करायला पाहिजे, लेग पुशअप, ओके. बोथ लेग स्ट्रेट स्विंग बॅक. हे का करायचं, टाइमपास म्हणून नाही. रोड फाईट टेक्निक्स 5-10 जण आले, एकाच ठिकाणी मारायचं का थांबून, थोडं थांबायचं, रन करा, वॉलचा सपोर्ट घ्या, मूव्ह जंप घ्या, एल्बो अटॅक, झोपा खाली, नोज टर्न, बॅक किक, ट्विस्ट, थ्रोइंग. म्हणजे ऑल गुड मार्शल आर्ट आहे. पंच, किक्स म्हणजे मार्शल आर्ट आहे, फक्त पंच आणि किक मार्शल आर्ट आहे. तुम्ही जे शिकलेलं कौशल्य आहे, जंप असेल, टायगर जंप आहे, बॅक जंप आहे, नी, एल्बो, चॉप, शॉर्ट पंच, कट पंच, स्ट्राइक पंच. आपण एक स्ट्राइक पंच घेतला बघा,
तुम्हाला शिकवलं स्ट्राईक पंच कसा मारायचा. रेग्युलर पंच, पॉवर स्ट्राईक पंच, सिंगल पंच, डबल कट पंच, सिंगल कट पंच. फ्रंट पुशिंग घेतला आपण, क्लोज आहे, बस मध्ये थांबलाय, क्लोज अटॅक, वन कट आउट, नेक चेन, नेक कट आउट, पंच. ब्लड जिथं जिथं जागा आपली बॉडीची आहे, कान, नाक, डोळे, तोंड आणि खाली सगळी नरते कट आउट मार, कट वेपन लागत नाही. आतून तोडायचे. आता हे मम्मी पप्पांच्या हातावर यूज करू नका, हा मित्रावर यूज करू नका. आपण हे करतोय कॉम्पिटिशन, एक स्पोर्ट्स दिव्या, कॉम्पिटिशन एक स्पोर्ट्स, ते रूल्स अँड रेग्युलेशन्स इथे खेळतोय आपण. पण खरं मार्शल काय, आउट ऑफ ज्यावेळेला घाई जात आहे, ज्यावेळेला गरज आहे, ज्याला अटॅक होतो, त्यावेळेला आपल्याला याची हे काढायचं आहे. ग्रेडेशन एक्झाम काय, लोकांना दाखवायचं नाही ग्रेडेशन करायचं आहे. तुमची क्षमता एवढी पाहिजे ना. तुम्ही जर हॉस्टेलमध्ये बसू शकत नाही, तुमची जर किक मेंटल नसेल, किक पोझिशनमध्ये नसेल, पंच पोझिशनमध्ये नसेल. आता समजा तुम्ही आता ह्या लोकांनी पर्पल बेल्ट, ब्लू बेल्ट केले आणि त्यांचा फॉर्म ऑरेंज बेल्ट झाला, त्यावेळेला महत्व आहे का महत्व. आता आज तुम्हाला तुम्ही पंच असं दाखवलं तर टेक्निक कुठल्या दिसल्या नाही, तर मला ब्लॅक बेल्ट घालून उपयोग आहे काय. तर तुम्हाला आपला फॉर्म टिकवून ठेवायचा. जसं 10वी झाल्यानंतर 12वीचा सिलेबस होतोय, 12वी झाल्यानंतर आपण ऑफकोर्स एखादी पोएम वगैरे विसरून जातोय, तसं मार्शल आर्ट नाही. मार्शल आर्ट करंट आहे. जसं पुढे शिकत जाईल तसं जबाबदारी वाढते. बेल्ट अंगावर आहे म्हणजे उभीला तर आपल्या ग्रीन बेल्टची जबाबदारी वाढते. आपण ऑरेंज बेल्टचं चांगलं डिमांड केले पाहिजे. ग्रेडेशनचे एक्झाम त्या याचं महत्व समजून घ्या. काय हे पोस्टरसाठी नाही, हे तुम्ही आता शिकला, कुठंतरी मार्केट उभा करतो, लोकांना तमाशा दाखवतो, पैसे गोळा करतो, ते तर अजिबात नाही. ओके, हे शिकायचं आहे. हे स्वतःसाठी स्वतःला यायला पाहिजे. ज्यावेळेस खरं ब्लॅक बेल्टचा तुमचा दम असेल, तुम्ही जगासमोर उभा राहा, तुमचं जेवढे कौशल्य खरं ब्लॅक बेल्ट काय ते सगळे मनच करायचं. सगळे वेट तुमचं वेट पण सांगताय तुम्ही काय. एक पंच मारून मास्टर लोक सांगतात काय लेवलचं, मास्टर लोक सांगतात एक किक मारून सांगतो तुम्ही काय लेवलचं. तुमचा पंचचा अनुभव किती आहे, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, भले 10 वर्षाचा असू दे, पण 10 वर्षात तुम्ही 10 वर्षाची प्रॅक्टिस केला काय, काय 1 वर्षाची केलं, हे लगेच मास्टर लोकांना लक्षात येतं. तर आजचा जो परफॉर्मन्स होता, ज्या मुली आहेत इकडच्या येलो, ऑरेंज, ग्रीन, जे काय मुली इकडच्या या ज्या काय थांबले किंवा शांभोळे असेल त्याचे जुनियर मुले बरोबर सुपर. तुमचे पंच स्ट्रायकिंग मस्त होतं, जबरदस्त. आणि तुम्ही स्टॅमिना जुनियर जे मुलं आहेत आता व्हाईट येलो सुपर म्हणजे सुपर. तुमचे होल्डिंग सकाळचे 1 तास तुम्ही प्रॅक्टिस केला खाली, त्यानंतर पुन्हा गेला स्टॅमिना जबरदस्त छान आहे. आता आजचा जो सिलेबस आहे घरी राईट करा गेल्यावर वेळ असेल तर. आज घरी गेल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करण्याआधी पायाचा मसाज करून घ्या. मिठाचं पाणी मिठाचं टाका पाण्यामध्ये पाय दोन शेकून घ्या. सकाळी पाय पुन्हा 100% उद्या थोडंसं अवघड झालंय. उद्या 5:40 नंतर जर आला तर 10 मार्क्स कमी कट होणार तुमचे. 5:30 शार्प निघून मला पाहिजे तुमच्या 5:30 5:30 वाजता पहाटे पाहिजे. ठीक आहे. उद्याची एक्झाम तुमची आज जो आपण 60-70% सिलेबस आज संपवलं येलो, ऑरेंज, ग्रीन. तर उद्या मला तुम्हाला अजून काही बरंच काही शिकवायचं, बऱ्याच वेळी शिकवायचं. मग टेक्निशियन काता का काय हे समजून घ्यायला पाहिजे. एक्झाम आली दिला असं नाही होते. तो एक्झाम दिला की आधी असं होतं एक्झाम म्हणजे बाहेरच्या काही विद्यार्थ्यांना विचारा की काय एक्झाम असतं. तास 2 तास देतात आहे, पण एक्झाम वेगवेगळ्या पद्धतीनं. एक्झाममध्ये तुम्ही आज तिथे काही सिनियर्स त्यांचं सुद्धा काही गोष्टी फिनिशिंग होत आली असतील, एवढी तरी गोष्ट शिकायला मिळाली असते.
मी म्हणतोय तुम्हाला तुम्ही जॉईन व्हा. काय जॉईन व्हा त्याचं कारण तुम्हाला आज कळलं की आपली लाईफ कुठे आहे, काय करावं हेच पण समजतंय. दुसरी गोष्ट आपल्याकडे काही गोष्टी चुकत असल्या तर ते रिपेअर होतात. तिसरी गोष्ट आपल्याला या फील्डमध्ये करायचं तर आपण करिअर असतो तुम्ही एकाच गोष्टीने ओळखलं की अंगावर ड्रेस घातला ना तो 6 महिने करायचा लाल वाटतं ड्रेस पाहिजे आपल्याकडे आपल्याकडे ड्रेस पाहिजे करायचे फॉर्म म्हणून तुम्ही फॉर्म करू शकता. करायचे फॉर्म म्हणतात हा एक बाबा आहे याच्यावर सगळं करू शकता. ठीक आहे. तर 8:30 वाजले. आज तुम्हाला आता ब्रेक देतोय मी. पाणी गटगट प्यायचं नाही. त्या मुलांनी सायकल आणले त्यांनी आरोग्याचे काम चालू आहे. परवा सूचना दिली